अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या पायथ्याशी वसलेल्या पानेट गावाजवळ महाशिवरात्रीनिमित्त स्वयंभू महादेव पिंडीचे दुर्मिळ दर्शन भाविकांना लाभले। जमिनीपासून तब्बल 100 फूट खोल मातीत दडलेली ही पिंड वर्षातून फक्त एकदाच प्रकट होते। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर अकोला जिल्ह्यातील पानेट गावाजवळील पूर्णा नदीच्या पायथ्याशी असलेल्या स्वयंभू महादेव पिंडीचे दुर्मिळ दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली। जमिनीपासून तब्बल 100 फूट खोल मातीत दडलेली ही पवित्र पिंड वर्षातून फक्त एकाच दिवशी महाशिवरात्रीला बाहेर काढली जाते। हीच या स्थळाची अद्वितीय ओळख आहे। भाविकांना या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी खोल पायऱ्या उतरून नदीपात्रात जावे लागते। उर्वरित संपूर्ण वर्षभर ही पिंड मातीतच दडलेली असते। त्यामुळे या दिवशी दर्शन घेण्यास भक्तांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळते। पहाटेपासूनच हजारो भाविकांनी रांगा लावत जलाभिषेक, बेलपत्र अर्पण आणि पूजा अर्चा केली। यावेळी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनीही महादेव पिंडीचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली। श्रद्धा, परंपरा आणि अध्यात्माचा संगम अनुभवण्यासाठी दरवर्षी येथे भाविकांची वाढती गर्दी उसळत असून पानेटचे हे अद्भुत दर्शन विदर्भातील महत्त्वाचे धार्मिक आकर्षण ठरत आहे। मंदिर फार पुरातन आहे। आमचे आजोबा इथे यायचे। मी गेल्या 25 वर्षापासून या मंदिरात आहे आणि साक्षात्कार असा आहे की वर्षातून 2-3 दिवसच हे उघड असते, बाकी नंतर मातीने बोलून जाते। या लोकांची मेहनत आहे, त्याच्यात ते खोदतात, सगळ्यांच्या दर्शनाची व्यवस्था व्यवस्थित करतात। मलाच इथे येऊन आता 25 वर्ष मलाच होतात। माझे वडीलही यायचे अधूनमधून, आमचे आजोबा ते इथे राहायचे, असं आम्हाला कळलं। तेव्हापासून आम्ही येतो। प्रतीक्षा शास्त्री दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सहपरिवार इथे दर्शनासाठी आलेलो आहे। महाशिवरात्रीला दरवर्षी इथे 100 फूट खोल ही जी पिंड आहे याचं दर्शन घेण्याचा महत्त्वपूर्ण दिवस आज मानला जातो आणि आम्ही दरवर्षी इथे येत असतो। ही आमच्या परिवाराची 5वी पिढी असून महाशिवरात्रीला इथे दर्शन घेण्यासाठी येताना खूप आनंद वाटतो आणि इथे दरवर्षी फक्त महाशिवरात्रीच्याच दिवशी हा योग जुळून आलेला असतो। त्यामुळे हा खूप सुंदर योग आहे आणि इथे येऊन दरवर्षी प्रसन्न वाटते। आता पुढच्या काळात आपण इथलं उत्खनन करून यालाही एक परमनंट स्ट्रक्चर ज्याला म्हणतो तर करण्याचा प्रयत्न करू। श्रद्धेने देवाची, विशेषतः महादेवाची पूजा अर्चना करणारी भाविक मंडळी आमच्या खेड्यापाड्यातली इथे येते। मी पण दरवर्षी दर्शनाला येतो, एक समाधान लाभते। ईश्वराचरणी आम्ही लीन होऊन सुखी आणि समृद्ध आयुष्य सर्वांचं जावं अशी प्रार्थना करून इथून मोठ्या श्रद्धेने बाहेर पडतो।